ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। विराट कोहलीची टीम इंडिया गुरुवारी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दाखल झाली। त्यानंतर विराट आणि त्याच्या शिलेदारांचा मुक्काम सिडनीत असलेला आहे। ऐन दिवाळीच टीम इंडिया सध्या क्वारंटाईनमध्ये आहे। भारतीय संघाचा सराव कोणत्या स्टेडियममध्ये होणार आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिथे खबरदारी काय घेण्यात येते, आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गौरव जोशी यांनी। टीम इंडिया सिडनी ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचलेली आहे, पण हॉटेल सोडलं तर त्यांना फक्त एका ठिकाणी जायला परमिशन आहे आणि ते म्हणजे ब्लॅकटाउन इंटरनॅशनल स्पोर्ट्स पार्क। 26 नोव्हेंबर पर्यंत इंडियाचे सगळे प्रॅक्टिस आणि ट्रेनिंग सेशन्स इथे होणार आहेत। आतमध्ये काय फॅसिलिटीज आहेत आणि काय तयारी झाली आहे, चला बघूया। ब्लॅकटाउन इंटरनॅशनल स्पोर्ट्स पार्क हे साधारण सिडनीच्या मेन शहरापासून 35 किलोमीटर लांब आहे। इथे नुसतं क्रिकेट नाही तर फुटबॉल, सॉफ्टबॉल, बेसबॉल ह्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत। मात्र या सगळ्या ग्राउंड ऑलरेडी त्यांनी बंद केलेला आहे, कारण इथे असणारे टीम इंडियाचा सिक्युरिटी बबल आणि आतमध्ये कोणालाच प्रवेश नाहीये। बाजूलाच मात्र इंडोर प्रॅक्टिस एरिया पण आहे, म्हणजे पाऊस पडला तरी इंडियाला प्रॅक्टिस करता येईल। इथे ऑलरेडी ग्राउंड्समन पिचेसची ऑलरेडी तयारी करायला लागलेच आहेत, कारण इथे साधारण 24 पिचेस आहेत। एक ग्राउंड्समननी मला सांगितलं की इंडियन टीमसाठी कमीत कमी एका वेळा 4 ते 5 पिचेस तयार असतील, म्हणजे त्यांची भरपूर जोरदार प्रॅक्टिस होऊ शकते आणि बराच वेळ चालू पण शकते। बाजूलाच एक दुसरं ग्राउंड पण आहे आणि तिथे लाईट्स पण आहेत, म्हणजे इंडियाला अंडर लाईट्स पण प्रॅक्टिस करता येईल। महत्वाचं म्हणजे सगळीकडे इथे सिक्युरिटी असेलच आणि मोठे फेन्सेस पण आहेत, म्हणजे आतमध्ये कोण येऊ शकणार नाही। गौरव जोशी, एबीपी माझा, सिडनी, ऑस्ट्रेलिया।